UGC म्हणजेच युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन देशातल्या उच्च शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारी सरकारी संस्था। या संस्थेने 13 जानेवारीला देशभरातल्या विद्यापीठांमध्ये एक नवा नियम लागू केला होता। प्रमोशन ऑफ इक्विटी इन हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन रेग्युलेशन असं या नियमाचं नाव। पण या नियमाविरोधात देशभरात जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी रस्त्यावरती उतरले। दिल्ली, लखनौ, कानपूर ठिकठिकाणी आंदोलनं झाली। या निर्णयाविरोधात उत्तर प्रदेशातल्या एका सरकारी अधिकाऱ्यानं राजीनामाही दिला, तर भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही या नियमाचा विरोध करत आपले राजीनामे दिले। UGCच्या या नियमाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं। गुरुवारी 29 जानेवारीला न्यायालयात यावर सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयानं आता UGCच्या या नव्या नियमांना स्थगिती दिली आहे। पुढचा आदेश येईपर्यंत नवे नियम लागू होणार नाहीत। सध्या जे जुने नियम आहेत तेच लागू राहतील असं न्यायालयानं म्हटलंय। गुरुवारी न्यायालयात नक्की काय घडलं? UGCच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती का दिली? आता या प्रकरणात पुढे काय होऊ शकतं? सगळी माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। सगळ्यात आधी UGCनं आणलेले नवे नियम काय होते ते थोडक्यात सांगते। UGCनं अलीकडेच देशभरातल्या विद्यापीठांमध्ये होणारा जातीय भेदभाव रोखण्यासाठी नवे नियम आणले होते। या नियमानुसार UGCनं देशातल्या प्रत्येक विद्यापीठ आणि महाविद्यालयात एक इक्विटी कमिटी बनवणं बंधनकारक केलं होतं। या कमिटीकडे SC, ST आणि OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्याची आणि त्या तक्रारी निर्धारित वेळेत सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली। ही कमिटी भेदभावाच्या तक्रारींची चौकशी करेल आणि त्यावर कारवाई करेल असं सांगण्यात आलं। कॉलेज कॅम्पसमध्ये समानतेचं वातावरण तयार करणं, विद्यापीठात जाती आधारित भेदभाव होण्याआधीच तो रोखणं किंवा तसा प्रकार झाला तर पीडित व्यक्तीची मदत करणं ही कामं या कमिटीला देण्यात आली होती। नव्या नियमानुसार या कमिटीला अनेक अधिकार देण्यात आले होते। इतके वर्ष विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी 2012चे नियम लागू होते। ते नियम नैतिकतेवर आधारित होते, त्यात शिक्षेची विशेष अशी तरतूद नव्हती। मात्र UGCनं आता जे नवे नियम आणले ते कडक कायद्याच्या स्वरूपातले होते। या नियमानुसार दोषी आढळलं तर शिक्षेची तरतूदही होती। मात्र या नियमांना जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांकडून जोरदार विरोध सुरू झाला। विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं की हे नियम जनरल कॅटेगरीच्या विरोधात आहेत, कारण या इक्विटी कमिटीमध्ये जनरल कॅटेगरीला प्रतिनिधित्वच नव्हतं। नव्या नियमांमध्ये फक्त SC, ST आणि OBC प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांविरुद्धच्या भेदभावाविषयी बोलण्यात आलंय। जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना भेदभावाचा बळी मानलंच गेलं नाही असं विरोध करणाऱ्यांचं म्हणणं होतं। या नियमांचा फायदा घेऊन जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला अडकवण्यासाठी खोट्या तक्रारी दाखल करता येऊ शकतात। त्याविरोधात जनरल कॅटेगरीचे विद्यार्थी काहीही करू शकणार नाहीत असं म्हटलं जात होतं। त्यामुळे UGCच्या या नियमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती। याचिकेत म्हटलं होतं की नव्या नियमानुसार फक्त SC, ST आणि OBC विद्यार्थ्यांसोबतच भेदभाव होतो, जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसोबत भेदभाव होत नाही असं आधीपासूनच ग्राह्य धरलं जात आहे। हे संविधानाच्या कलम 14 म्हणजेच राईट टू इक्वॅलिटीच्या विरोधात आहे। या याचिकेवर गुरुवारी 29 जानेवारीला न्यायालयात सुनावणी झाली। आता या सुनावणी दरम्यान काय घडलं? न्यायालयानं UGCचे नवे नियम रोखण्याचा आदेश का दिला ते पाहू। सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश सूर्यकांत आणि जस्टिस जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठानं या प्रकरणाची सुनावणी घेतली। न्यायालयानं म्हटलं की सध्या देशातल्या विद्यापीठांमध्ये हा नवा नियम लागू होणार नाही। याबाबत सरन्यायाधीश सूर्यकांत म्हणाले की UGCचे हे नवे नियम समाजाचं विभाजन करू शकतात। हे नियम अस्पष्ट आहेत, त्यांचा गैरवापर होण्याचीही शक्यता आहे। या नियमांची भाषा सुधारण्याची गरज आहे असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं। सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला हे नियम पुन्हा तयार करण्यास सांगितलं। तोपर्यंत या नियमांची अंमलबजावणी थांबवली जाईल असा आदेशही न्यायालयानं दिला आहे। सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की सध्या विद्यापीठांमध्ये फक्त UGCनं 2012 मध्ये बनवलेले नियमच लागू राहतील। या खटल्याची सुनावणी करताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक महत्त्वाची टिप्पणी केली। ते म्हणाले, जात विरहित समाज निर्माण करण्यासाठी आपण जे काही साध्य केलं, आता तिथून मागे जाणार आहोत का? अनुसूचित जातींमध्येही असे लोक आहेत जे आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले आहेत। नव्या नियमांमध्ये वेगवेगळ्या जातींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची तरतूद होती। सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी यावर प्रश्न उपस्थित केले। ते म्हणाले, कृपया असं करू नका, आपण सगळे एकत्र राहतो। आंतरजातीय विवाह सुद्धा होत आहेत। नवे नियम तयार करताना काही बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसून येतंय असं तोंडी निरीक्षण सरन्यायाधीशांनी नोंदवलं। या सुनावणी दरम्यान जस्टिस बागची म्हणाले की भारतातील एकता ही शैक्षणिक संस्थांमध्येही दिसली पाहिजे। सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं एक महत्त्वाचा प्रश्न विचारला। न्यायालयानं म्हटलं की भेदभावाच्या व्याख्येत आधीच सगळ्या प्रकारचा भेदभाव कव्हर करण्यात आलाय, मग जाती आधारित भेदभावाची स्वतंत्र व्याख्या करण्याची आवश्यकता आहे का? कॅम्पसमध्ये रॅगिंग ही एक मोठी समस्या आहे,
पण नव्या नियमांमध्ये त्याचा समावेश का केला गेला नाही असा प्रश्नही सर्वोच्च न्यायालयानं उपस्थित केलाय। या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांचे वकील विष्णू जैन यांच्यासमोरही एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला। सरन्यायाधीशांनी विचारलं की समजा दक्षिण भारतातल्या एखाद्या विद्यार्थ्यानं उत्तर भारतातल्या विद्यापीठात प्रवेश घेतला किंवा उत्तर भारतातला विद्यार्थी शिक्षणासाठी दक्षिण भारतात गेला, तिथे त्यांच्या विरुद्ध एखादी अपमानास्पद टिप्पणी झाली, मात्र दोघांनाही एकमेकांची जात माहीत नाही, मग अशा परिस्थितीत कोणती तरतूद लागू होईल? यावर विष्णू जैन यांनी उत्तर दिलं की नव्या नियमांचं कलम 3E अशा परिस्थितींना कव्हर करतो। जर एखाद्यासोबत जन्मस्थानाच्या आधारे भेदभाव केला गेला तर त्यासाठी वेगळी तरतूद आहे आणि त्यानुसार कारवाई केली जाऊ शकते, असं विष्णू जैन यांनी सांगितलं। या सर्व सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं की या मुद्द्याशी संबंधित काही संविधानिक आणि कायदेशीर प्रश्नांची तपासणी करणं बाकी आहे। सरन्यायाधीशांनी भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या मुद्द्याची तपासणी करण्यासाठी तज्ज्ञांची समिती न्यायालयाला सुचवावी अशी विनंती केली। या याचिकांवर UGCनंही आपला प्रतिसाद दाखल करावा असं सरन्यायाधीशांनी म्हटलंय। आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 मार्चला होणार आहे। रोहित विमुलाच्या आईनं 2012च्या UGC नियमांना आव्हान देणाऱ्या याचिकेसोबतच या याचिकेचीही सुनावणी होईल। आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटायला लागल्यात। वाराणसी जनरल प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला। या नियमाविरोधात राजीनामा देणारे बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट अलंकार अग्निहोत्री यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की UGCचे हे नवे नियम उच्च जातींसाठी काळ्या कायद्याप्रमाणे आहेत। दुसरीकडे बरेलीमध्येच भीम आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे कार्यकर्ते UGCच्या नव्या नियमांच्या समर्थनार्थ बाहेर पडले। त्यांनी अलंकार अग्निहोत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली, तसंच नवे नियम त्वरित लागू करण्याची मागणीही केली। केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी UGCच्या नव्या नियमांना फूट पाडणारे म्हटलं, तसंच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागतही केलं। अशा प्रकारे आता या मुद्द्यावरून राजकारणालाही सुरुवात झाली आहे। UGCनं नियम लागू केल्यानंतर जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली होती। आता सर्वोच्च न्यायालयानं या नियमांची अंमलबजावणी रोखल्यानंतर इतर समाज रस्त्यावरती येत आहे, त्यामुळे हा मुद्दा आता आणखी तापण्याची शक्यता आहे। आता 19 मार्चच्या सुनावणी दरम्यान नक्की काय घडतं, या नियमावर सर्वोच्च न्यायालयाकडून काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तुम्हाला सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत काय वाटतं? UGCचा नवा नियम विद्यापीठांमध्ये लागू व्हावा की नाही? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।